मित्रहो, जनतेचा पैसा गुलाल बुक्क्यासारखा उधळून महायुतीचं सरकार बळजबरीनं सत्तेवर आणलं. लोकसभा निवडणुकीमध्ये थोबाड फुटल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आलं, महाराष्ट्रातील जनता आपल्याला तांदळातल्या खड्यासारखं आता बाजूला फेकणार आहे विधानसभेत. आणि मग त्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी जनतेच्या कराचा पैसा वाटून मतं मिळविली आणि सत्ताही मिळवली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि पात्र अपात्र अशा कसल्याही गोष्टी न पाहता महिलांच्या खात्यावर धडाधड धडाधड जनतेचा पैसा पाठवण्यात आला. ही योजना आधीच कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्राला परवडणार नाही याची जाणीव तज्ज्ञ मंडळी सरकारला करून देत राहिली, पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचं देणं घेणं होतच कोणाला? काहीही करून मिळवायची होती ती फक्त आणि फक्त सत्ता, आणि त्यांनी ती मिळवलीही. या योजनेत अनेक गैरप्रकार आहेत हे समोर सुद्धा आलं. आरोप झालेले वेगळे आणि प्रत्यक्षात गैरप्रकार समोर आढळले. महिलांसाठी असलेल्या या योजनेचे पैसे पुरुषांनीही लाटले, शासकीय कर्मचाऱ्यांनी लुटले. अपात्र असलेल्या लाखो महिलांच्या खात्यावरही हे पैसे पोहोचले. सरकारची आर्थिक परिस्थिती बिघडून गेलेली आहे, तरी आज सुद्धा हे म्हणतात की ही योजना आम्ही बंद करणार नाही. या म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे असा आरोप विरोधक सातत्यानं करीत आलेले आहेत. आता मात्र त्यावर सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे. अखेर व्हायचं ते झालं. महालेखापाल यांचा अहवाल आला आणि महायुतीचं पितळ उघडं पडलं. या योजनेवरील प्रत्यक्ष तरतुदीपेक्षा तब्बल 3,500 कोटी रुपये अतिरिक्त खर्च दाखवण्यात आलेले आहेत, नव्हे खर्च करण्यात आलेले आहेत. या कॅगच्या अहवालामधून समोर आलेला आहे. हा अहवाल विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेला आहे ना. जानेवारी ते मार्च 25 या कालावधीमध्ये 15,586 कोटी रुपये व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट मध्ये वर्ग करण्यात आल्याचं सुद्धा या अहवालात म्हटलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष गरज नसताना अशा खात्यामध्ये निधी ठेवणं हे अर्थसंकल्पीय शिस्तीच्या विरोधामध्ये आहे, असं निरीक्षण सुद्धा कॅगनं नोंदवलेलं आहे. या अहवालानुसार या योजनेसाठी 29,693.09 कोटी रुपयांची मंजूर तरतूद असताना 33,237.24 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळं 3,541.16 कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च झाला. या अतिरिक्त खर्चाबाबत माहिती आणि बालविकास या विभागाकडून कोणतंही ठोस स्पष्टीकरण सुद्धा दिलं गेलं नाही असं कॅगनं म्हटलंय. धक्कादायक म्हणजे हे 3,500 कोटी नेमके गेले कुठे यावर सरकारकडं कोणतंही ठोस उत्तर नाही. ही अनियमितता वगैरे नाही, सरकारी तिजोरीची लूटच आहे असा हल्ला आता विरोधकांनी चढवला आहे. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेतील 92 लाख बहिणींना अपात्र ठरवलं, त्यांची ओवाळणी बंद केली. त्यात दरमहा 1,500 रुपये उकळणाऱ्या 29,000 पुरुषांचाही समावेश आहे. ही योजना राबवताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलेला आहे. 2024-25 आर्थिक वर्षामध्ये तरतुदीपेक्षा सुद्धा अधिक खर्च करण्यात आलेला आहे. 3,541.16 कोटीच्या अतिरिक्त खर्चाचा हिशोब, स्पष्ट हिशोब सरकारनं दिलेला नाही असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे. जानेवारी ते मार्च 25 दरम्यान सरकारनं या योजनेच्या नावाखाली 15,586 कोटी रुपये काढले, मात्र त्याचा वापर करण्याऐवजी व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये वर्ग करण्यात आले. तातडीची गरज नसताना सरकारी तिजोरीतून निधी काढणं आणि तो व्हीपीडीए मध्ये ठेवणं ही आर्थिक बेशिस्त आहे. ही बाब अर्थसंकल्पीय शिस्त आणि आर्थिक सुव्यवस्थेच्या तत्वाच्याही विरोधात आहे. शिवाय यामुळं सार्वजनिक वित्त व्यवस्थेवरील विधिमंडळाचं नियंत्रण आणि अधिकारांचा संकोच करणारी आहे असा ठपका कॅगनं ठेवलेला आहे. राजकीय विरोधकांनी हा ठपका ठेवलेला नाही, तो कॅगनं ठेवलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं
महायुतीच्या नेत्यांचा राजकीय खेळ आता त्यांच्यावरच उलटला असल्याचं दिसत आहे. यांना सत्ता मिळाली, पण जनतेचा वाया गेलेल्या पैशाचं काय हो, उत्तर देणार कोण? सरकारकडे तर याचं ठोस उत्तर नाही. अहवालानं मात्र सगळं पितळ उघडं पाडलं. मित्र हो, हे सगळं ऐकून, खरं तर हे सगळं धक्कादायक सगळा प्रकार ऐकून तुम्हाला काय वाटलं हे जरूर सांगा, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.